सीबीआय इन्क्वायरी जावपाक जाय. मुखेलमंत्रीन मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी घेतलो. डोंट डायव्हर्ट इश्यूचे. तू आता ऐक. तू मिनिस्टरा सॅक करतलो. आमकां मुखेलमंत्री सांगचे बर्डचे दुर्घटनेचो तपास सीबीआय कडेन सोपोवचो. तशेंच मॅजिस्टेरियल इन्क्वायरीचो रिपोर्ट अजून पब्लीक कित्याक केल्लो ना ह्या मुद्द्या वयल्यान अधिवेशना दरम्यान विरोधक आक्रमक झाले. आरपोरा ज्या उजो लागिल्ल्या दुर्घटनेन 25 जाणांक मरण आयले त्या प्रकरणा वयल्यान विरोधकांनी सरकाराक अक्षरशः धारीर धरले. लोअर रँकिंग अधिकाऱ्यांचेर कारवाय करून खऱ्या सूत्रांक खंय तरी प्रोटेक्ट केले वता असो आरोप विरोधी पक्ष नेते युरिया आलेमाव हांणी केलो. या सगळ्याचेर जाप दितना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी या प्रकरणात आता मेरेन जी कितें कारवाय केल्ली आसा ताचो पाडो वाचलो. मजगती आपल्या मागण्यांचेर ठाम आशिल्ले विरोधक थेट वेल ऑफ द हाऊस मेरेन वचून आंदोलन करत रावले. पळोवया पुराय बातमी. जेंका जेंका डेमोलिशन ऑर्डर दिवपाक जाय अशा 336 एस्टाब्लिशमेंट हांव म्हणतो ना हांकां डेमोलिशन ऑर्डर दिल्या. थोडी डेमोलिशन केली, थोडी तेंच्यांनी केल्या, थोड्या जाणांनी एनजीटीन अपील केल्या, थोड्या जाणांनी हायकोर्टात अपील केला. हांच्यो केसीस सुरू आसा. बट स्पीकर सर, फॉर रिगार्डिंग द कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन द गव्हर्मेंट इज व्हेरी सिरियस. म्हणून तर आम्ही CZMP 2011 फायनलायज केला आणि 2019चो ड्राफ्ट प्लॅन जो आसा हो ऑलरेडी सरकारान जो आसा पळय हो ऑलरेडी आता करपाक घेतलेलो आसा. स्पीकर सर, आमची GCZMA मॅटर जी आसा पळय ही टायम टू टायम आमी हियर करता आणि म्हाका दिसता स्पीकर सर की अशा पद्दतीचे खंयसरूच आमी नायट क्लब एज सच सेपरेटली परमिशन आमी दिवंक ना. लोक फक्त रेस्टॉरंटाक परमिशन्स घेता आणि ते जे आसा पळय न्ही हे एक्सायज डिपार्टमेंटा कडल्यान फक्त एडिशनल फीज भरून आमच्या कडेन प्रोविजन जे आसा 12 पर्यंत एक्सायज लायसन्स चलोवपाचे, 4 पर्यंत एक्सायज लायसन्स चलोवपाचे ह्या बेसिसाचेर हे नायट क्लब ह्या नांवान चलयता. स्पीकर सर, सरकार ह्या बाबतीत म्हणजे ऑलरेडी स्ट्रिक्टली हे मॉनिटर करता आणि CZMP वायोलेशन जे आसा पळय न्ही सरकार खपोवन घेवचें ना. त्या खातीर ऑनरेबल मेंबराक हांव सांगता, हांवें ताका रिकॉर्ड जो आसा हो ऑलरेडी दिला. कोणूय VVIP आसूं, आमी ऑलरेडी प्रत्येकाचें हियरिंग सुरू आसा. कितलोय VVIP आसलो आनी आसत जाल्यार हांगा कोणाक प्रोटेक्शन ना. कायदो जो स्टेटीचो आसा म्हणजे CZMP हो फॉलो करपाक जाय. स्पीकर सर, मुखेलमंत्री जो पयलो प्रश्न घातलेले हेजेर आन्सर दिला. What I am trying to say is there are still night clubs, still such type of activities happening in the state of Goa. Example सांगता, मुखेलमंत्री म्हणटा सोल्याचेर एक्शन घेतलो. आता तेगेले आन्सरान हे फायर परमिशन स्क्रॅप यार्ड इन गोवा टुडे 75 आर ऑपरेटिंग विदाउट सिंगल परमिशन आणि इन्स्पेक्शन जाला 13 डिसेंबराक. स्पीकर सर, विदाउट NOC 75 ticking bombs, will you shut all? Specifically तुम्ही म्हाका सांगचे. तुवें आन्सर दिला, एकूय परमिशन ना, सगळे जागे राखे गोंयभर. स्पीकर सर, this fire department today is not serious. Absolutely. आता हेजेर तुवें सांगचे पयले फायर डिपार्टमेंट. अरे तू प्रश्न खंयचो चल्ला, उत्तर खंयचे विचारता. ना ते सांगता. म्हणटलो तूच कन्फ्यूज जाता. कन्फ्यूज जाऊ नका. संकल्प आमोणकर संकल्पाक कित्याक मदीं हाडटा. संकल्प आमोणकरान तुवें हो इश्यू रेज केल्लो ऑगस्ट 6 तारखेक ह्याच सभागृहांत रेज जेन्ना केलो नोटीड म्हूण तुवें म्हळे नोटीड. स्पीकर सर, 0 वराच्या वेळार आज जोरी तर चोयल्यार जेन्ना 22 एप्रील 2024 कन्सेंट दिले पोल्युशन कंट्रोल बोर्डान. डिसेंबर 2025 17 तारखे when the issue झालो, लोक मेले, त्या टायमार तुम्ही ते कन्सेंट रद्द केले. आज विदाउट फायर सेफ्टी, नो बिल्डिंग परमिशन, ऑक्युपन्सीज फॉज, CRZ क्लिअरन्स ना, टुरिझम लायसन्स ना, ट्रेड लायसन्स सारखे ना. डू वी कॉल दिस गव्हर्नन्स? स्पीकर सर, हे रिवोक तुम्ही जे पड केला because it was legal or illegal. जेन्ना ऑगस्टान माहिती या हाऊसाक आशिल्ली त्या वेळार what did you do when you were very well aware at that particular time if you had acted these lives could have been saved? Speaker sir, why were these people suspended? जे पंचायत सेक्रेटरी, दुसरे सरपंच, why were they suspended? आणि
आमकां सांगचे आफ्टर द 0R वॉज रेज्ड वॉट एक्शन हॅज युअर डिपार्टमेंट टेकन हे मुगेलें दुसरें सप्लिमेंटरी. स्पीकर सर, गव्हर्मेंट जो जो इशू आमच्या समोर येता ताजेर ऑलवेज एक्ट जाता. त्यांनी पयलो इशू काडलो स्क्रॅप यार्डांचो. स्पीकर सर, गोंयांतली सगळीं स्क्रॅप यार्डां ही जी आसा पळय न्हू ती लिस्ट करून ओके ताजेर फुडलें डिसिजन कितें घेवपाचें जी स्क्रॅप यार्ड पॉलिसी आमी डिसिजन घेतला. डेफिनेटली तांकां जाता तितको बेगीन आमी IDC किंवा IDC तेकोन जागो. ना फायर परमिशन हाय नाही न्हू. स्पीकर सर, तांच्या कडेन फायर परमिशन ना, हांव मान्य करता, हांव ना म्हणना. बट स्पीकर सर, हे जे आहा पळय हेका सगळ्या जाणांक प्रायवेट लोकांनी जागा दिला. दुसरी गजाल जर तांची पळयली ही स्क्रॅप यार्डां हो जर स्क्रॅप आनी कोयर सगळो लागीं करिना आसत जाल्यार तितकोय परत त्याच बेल्टात तितक्या खूब मोठ्या प्रमाणात तो दिसतलो आशिल्लो. त्या खातीर एके दृश्टीन तांकां रेग्युलरायज करप हे गरजेचें आसा. तें ना म्हणून जर डायरेक्टली आमी स्क्रॅप यार्डां बंद केली आसत जाल्यार तो सगळो म्हणजे परत आसरचो कचरो आनी जातलो. हांव तितूर वचना. रिलोकेट करपाक जाय IDCक तेकोन किंवा IDCच्या भितरूच तांकां वेगळे कडेन जागा एका सायडीक दिवपाक जाय ती आमी दिता. स्पीकर सर, तो जे सांगता दुसरो आमी सस्पेंड कित्याक केलो काय म्हणटा तो. आतां सेक्रेटरी आनी सरपंचाक आतां तेंच्या मोगान हो कित्याक पडला म्हाका खबर ना. स्पीकर सर, उलयता स्पीकर सर, सेक्रेटरी जो आसा पळय न्ही तेणी जर आपले ड्युटी बाउंड काम करूंक ना आसत जाल्यार अकॉर्डिंग टू द CC कंडक्ट रूल आमी ताका सस्पेंड केला. कारण ताची ड्युटी आशिल्ली ट्रेड लायसन्स खंयचे इश्यू करच्या पयलीं ते व्हेरीफाय करप आनी ते प्रॉपर आसा काय ना हें दिवप. कारण फर्स्ट लायसन्स जे दिता किंवा त्या घराक हाऊस नंबर दिता तो सेक्रेटरी दिता. नो डावट पंचायत बॉडी जी आसा ही रेजोल्युशन घेता बट सगळें फॉलो करप हें काम सेक्रेटरीचें आसता. स्पीकर सर, नेक्स्ट हाजेर सायन सेक्रेटरीची सोडून सरपंचान सायन मारल्या म्हणजे ही हॅज ऑल्सो वायलेटेड. ते जर पळयत जाल्यार स्पीकर सर, अकॉर्डिंग टू द आवर पंचायत रूल आमकां रायट आसा की पंचायतीन सरपंचाक सस्पेंड करप आनी अकॉर्डिंग टू द पुलीस whatever the section, I am not going into the detail of the police section, but according to the IPC Indian Penal Code ताका जी sections लागता ती sections तेजेर लायल्या आणि पुलीस ताजेर इन्क्वायरी करीत आसा आणि पुलिसान त्या पद्दतीन फुडें जावपाक सुरवात केला. स्पीकर सर, म्हाका दिसता ह्या पंचायतीच्या सरपंचान अशा पद्दतीचे हे सगळे पेनोसीस हे सगळे पळयनास तर ताका ट्रेड लायसन दिला. त्या ट्रेड लायसना खातीर ताका बाकीची सगळी लायसन्स मेळ्ळ्या म्हणून आमी सेक्रेटरीक टर्मिनेट केला आणि सरपंचाक आमी सरपंचा वयलो ताका पंचायत पयलो काडून उडयला आणि ताजेर बाकीचे पुलीस म्हणजे ताजेर इन्व्हेस्टिगेशन करीत आसा. स्पीकर सर, अजून मुखेलमंत्री म्हाका आन्सर सारको दिवंक ना. आनी आतां सारको पॉयंटाचेर येता. स्पीकर सर, तुम्ही पंचायत सेक्रेटरी सरपंचाक सस्पेंड केले. जे डायरेक्टर ऑफ पंचायत आहा तेजेरूय तुम्ही सस्पेन्शन दिले. जे एनवायरमेंटान आहले तांकांय तुम्ही सस्पेंड केले. आता स्पीकर सर, जेन्ना 25 लोक मरता, who takes the political moral responsibility when you are suspending panchayat secretary? Why have you not sacked your minister? It is equally his responsibility. It is equally his responsibility, Honorable Chief Minister. Today, jenna आज ही इन्क्वायरी जाता. ही इन्क्वायरी विषय खंयच्या खंय व्हरोंक पळयता. अरे स्पीकर सर, हांव ताका सांगता कारण ज्या पद्दतीन मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी सुरू आसा मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी गव्हर्नमेंटाचे ऑफिसर करता. आमकां CBI इन्क्वायरी जाय आणि तुगेल्या जो रिस्पॉन्सिबल आमदार व मंत्री आहा ताका सॅक करचो. Who is responsible for this 25? Will you give us an assurance? Speaker sir, I'm on my seat. Let me finish. I want an assurance. Politically, AG responsibility कोणाची? आज गोंयचे नाव पाड झालेले आसा. ज्या पद्धतीन आज गोंय जे आमचे एक सेफ आसले, टुरिस्टाचो प्रॉब्लेम, सगळे कडेन प्रॉब्लेम. You need to fix this accountability. Sack the minister, whoever is involved in this. कितली खाती आहे हेजेर म्हाका दिसता. आनी ही CBI इन्क्वायरी आमी मागपाक जाय. CBI इन्क्वायरी जावपाक जाय. मुखेलमंत्रीन मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी केली. सगळे ऑफिसर थिंगा आहाय. सस्पेन्शनान जायना. You need to create this accountability. It is your duty. Will you answer? Will you initiate a CBI inquiry? Will you initiate? आज जे मिनिस्टर इन्वॉल्व आहा ताका तुवें सॅक करपाक जाय.
हे तूं म्हाका अश्युरन्स दी. स्पीकर सर, म्हाका दिसता LOP हो विशय खंयचेय कडेन व्हरपाक पळयता. स्पीकर सर, सरकारान डे वन म्हणजे हो जेन्ना इन्सिडंट जाला तेन्ना 2 ते 2.5 वरांचेर हांव थंय स्वता पावला. स्पीकर सर, म्हाजे सगळे एडमिनिस्ट्रेशनांतले बाकीचे सगळे ऑफिसर्स थंय आशिल्ले. म्हाकाय दुख्ख जाला. स्पीकर सर, म्हाज्या समोरच्यान त्यो बॉडी काडल्या. ओके, हांवें पळयला. स्पीकर सर, म्हणून सांगता हांव, आनी त्या खातीर हांवें पयलींय सांगलां ह्या कंप्लिटली इन्क्वायरींतल्यान एकटोय मनीस सुटचो ना. कारण म्हाका दुख्ख जाल्लें आसा, कारण अशा पद्दतीचो इन्सिडंट स्टेटीत केन्ना जावंक नाशिल्लो आनी हाज्याय फुडें जावचो न्ही म्हणून आमी स्ट्रिक्टली सगळ्यो एक्शन्स घेतल्या. स्पीकर सर, हेज्या मॅजिस्ट्रल इन्क्वायरीन स्पीकर सर, आमी लेट मी स्पीक CBI इन्क्वायरी घेतलो, तूं मिनिस्टराक चॅक करतलो. स्पीकर सर, आमकां मुखेलमंत्रीन सांगचें डोंट डायवर्ट इश्यूचेर. डायवर्ट तूं आतां आयक. सांग, तूं पॉयंटाचेर सांग. स्पीकर सर, तेका हांवें जेन्ना सांगलें मॅजिस्ट्रल इन्क्वायरी आमी केल्या, मॅजिस्ट्रल इन्क्वायरींतल्यान जेंका जेंका सस्पेंड टर्मिनेट करूंक जाय ते केल्या. स्पीकर सर, म्हणजे पुलिसांनी हाजो कंप्लिटली रिपोर्ट केल्लो आसा. फ्रॉम द डे वनच्यान ही केस जी आसा पळय ती हांव स्वता मॉनिटर करता. प्रत्येक गोश्ट म्हणजे ताज्या इन्क्लुडींग म्हणजे तो लँड ओनर जो खोसला आहा त्याच्या खातीर आमी रेड अलर्ट नोटीस जी आसा पळय ती ऑलरेडी काडला. कारण तोय सुटचो ना हातूंतल्यान. म्हणून जो ओरिजिनल ओनर कोण ते कोणी पयलीं बांदलेले, तेणी कोणी कोणाक लिजाक दिला, थंयसर कोण मॅनेजर आनी कोण जॉब करताले, कोणी म्युजीक चालू केल्लें किंवा कोण थंयसर आशिल्ले, तितक्याय सगळ्या जाणांक हाडप सुरू आसा. ताच्या सायडीत आशिल्ले जे रेस्टॉरंट आसा म्हणजे त्या काही म्हणल्या की ते इन्वॉल्व आशिल्ले त्यांचेय सील केला. स्पीकर सर, ते एकाच कंपनीचे कितें तरी आशिल्ले. त्या खातीर स्पीकर सर, हांवें हेच्या थोरो इन्क्वायरी करपाक सांगला. ऑलरेडी हायकोर्टान हेचो कॉग्निजन्स घेतला. त्या ती वगी तेचे पॉलिटिकली ब्लेम करता. स्पीकर सर, हायकोर्टान कॉग्नायझन्स घेतला देर इज करप्शन. स्पीकर सर, बिकॉज देर इज करप्शन. Speaker sir, High Court will go into the grassroots, but we need to fix political accountability. There is something known as moral political accountability. Who is responsible for these 25 deaths? तुम्ही ऐकपाचे आसा, zero hours. ती तुका ऐकपाचे आसा. हांव नेक्स्ट क्वेश्चन घेतलो. हांव नेक्स्ट क्वेश्चन घेतलो. तू पयलीं माननीय मुख्यमंत्री उत्तर दिता, आयकून घे आनी मागीर उलय. बस पयलीं बस पयलीं आनी उलय. बस थंय उत्तर दिवन. सरकाराच्या वतीन हे सगळे करता आसतना ज्या 25 लोकांचो डेथ थंयसर जाली, आमी स्टेट म्हणून हाजो सगळो हे जो आसा पळय न्ही वो आमी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेवन तांच्यो डेड बॉडी तांच्या घरा कडेन व्यवस्थीत रित्या पावोवपाचें काम केलें.